मित्रांनो, वास्तविक परिस्थितीवर एक काल्पनिक कथा. अजय आणि निकिता यांचा घटस्फोट होतो. कोर्टाकडून निकिताला 20,000 रुपये महिना देण्यात यावा असा आदेश दिला जातो. अजय एका कोपऱ्याला उभा असतो. हसतमुखाने निकिता घटस्फोटाच्या पेपरवर साईन करते आणि आपल्या भावाच्या कारमध्ये जाऊन बसते. कारचा दरवाजा बंद करून घेते. बंद दरवाजासोबतच अजय आणि निकिताचं नातंही कायमस्वरूपी बंद होतं. निकिता आपल्या माहेरी जाते. माहेरी आई वडील, 2 भावांच्या बायका, 2 भावांचे मुलं बाळ असा मोठा परिवार असतो. पहिल्या महिन्यात आनंदी आनंद. दुसऱ्या महिन्यात भावाची बायको म्हणते, निकिता किती दिवस बसून राहायचं, काहीतरी काम कर. दुसऱ्या महिन्यामध्ये भाऊ म्हणतो, निकिता घर खर्चाला काही पैसे दे. तिसऱ्या महिन्यामध्ये भावाचे मुलं बाळ म्हणतात, आत्या किती दिवस राहणार आहेस, तुझ्या घरी परत जा ना. चौथ्या महिन्यामध्ये आजूबाजूचे शेजारी म्हणतात, घटस्फोट झाला आहे आणि ही फिरत राहते. निकिताला अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. तिला वाटते आपला निर्णय कुठेतरी चुकला. ती अजयला फोन करते. अजयला म्हणते, अजय आपल्या नात्याला परत एक संधी देऊया का? अजय म्हणतो, नक्कीच. अजय तिला तयार राहण्याच्या सूचना देतो. अजय 4 तास ड्रायव्हिंग करून निकिताच्या घरी येतो. निकिता बॅग भरून तयार असते. आई वडिलांची परवानगी घेऊन निकिता अजयच्या कारमध्ये बसते. मूकसंमती असते, कारण की नातं आता हृदयापासून जुळलेलं असतं. कारचा दरवाजा बंद होतो, परंतु निकिता आणि अजयच्या नात्याचा दरवाजा परत एकदा खुला होतो. मित्रांनो, ही काल्पनिक कथा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जे घटस्फोट होत आहेत, ते छोट्या छोट्या कारणासाठी घटस्फोट होतात. तर ते नाते तुम्ही परत जोडण्याचा प्रयत्न करा. माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कॉमेंटमध्ये जरूर कळवा.